रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली व्लॉगिंगच्या 31व्या दिवसात. आज जिमच्या मालकांचा बर्थडे होता. गेले तो आधी सेलिब्रेट केला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चांगला आज तासभर व्यायाम केला. घरी येताना बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर आवरलं आणि लगेच नाश्ता करून घेतला. त्यानंतर मी आणि दादा चाललो मळ्याकडे, कारण दादाची वैरण आणायची होती. गड्यान चांगली एक बिंडाभर वैरण काढली आणि बांधली गाडीवर. तुम्ही व्हिडिओ बघा. लागे माफियास कदे जेल कदे बेल लागे माफियास बडे बजे बारा बोर. मळ्याकडून जाऊन आल्यावरच थोड्या वेळात आपण मागवलेल्या रोपांची गाडी आली. आधी सगळे ट्रे खाली उतरवून घेतले. त्यानंतर त्या ट्रे मधली झाडं अशी एका लाईनीत लावून घेतली आणि लगेच उद्याही आपण झाडं लावायची आहेत. मल्चिंग पेपरला होल कसे पाडायचे हे काकाने सांगितलं आणि मोठ्या तोऱ्यात मी पण म्हटलं हा मला जमेल, सोपं आहे. आणि मला हे जमलंय की नाही हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. होय, थांबा जरा, तुम्हाला कसली घाई झाली. आधी मला हायत ती कामं तर करू देत. रानात जाऊन आधी शेंगा आणून टाकल्या आणि हा दाद्या बघा कसं करतोय. अमित जी याला काहीतरी सांगावं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. बच्चन साहेबांचं तुम्हीच ऐका, मला भूक लागली इथं. जेवण झाल्यानंतर आम्ही राहिलेला कॉक होता तो जोडायला गेलो. हा आम्ही कॉक ठिबकच्या पाईपला जोडून घेतला. आणि आता खरी मजा, मला होल पाडायला जमले नाहीत म्हणून काकांना मी परत बोलावून घेतलं. त्या तोंड्यानं मी त्यांना म्हटलेलं काका हे लय सोपं आहे, तेच मला लय अवघड जात होतं. असू दे, आता समजलंय की कसं काय करायचं. होल पाडण्यासाठी जे आहे ते आधी असं चुलीवर गरम करायला लागतं, जेणेकरून आपण लगेच होल मारू शकतो. होल मारल्यानंतर त्यात जो कागद उरलेला असतो तो आपल्याला काढायला लागतो, जेणेकरून झाड लावताना आपल्याला काही त्रास होणार नाही. फायनली सगळं पूर्ण झालं. आता उद्या यात रोपं लावायची. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि जाताना फॉलो तेवढं करा. धन्यवाद.